नमस्कार, शारदाज किचनमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे। तुम्ही पेरू मीठ मिरची लावून नेहमीच खातात, पण तुम्ही पेरूची चटपटीत अशी भाजी कधी खाल्ली आहे का? नाही ना? मग आज आपण बनवूया चटकदार पेरूची भाजी। त्यासाठी आपण इथे एक मोठा पेरू घेतलेला आहे। त्या पेरूच्या आपण बारीक बारीक फोडी करून घेतलेल्या आहेत। फोडणीसाठी इथे आपण एक छोटा चमचा मोहरी, एक छोटा चमचा जिरे, एक मोठा चमचा तिखट, अर्धा चमचा हळद, थोडासा गूळ, चवीनुसार मीठ आणि चिमूटभर हिंग, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, 5-6 कढीपत्त्याचे पानं आणि अर्धी लिंबाची फोड। गॅस पेटवून घेऊ। गॅसवर पॅन ठेवून घेतला। पॅन चांगला गरम झालेला आहे। त्यात एक मोठी पळी तेल टाकून घेतले। तेल चांगले गरम झालेले आहे। त्यात आपण मोहरी टाकून घेऊ। मोहरी चांगली तडतडली आहे। त्यात एक छोटा चमचाभर जिरं टाकून घेऊ। त्यासोबत कढीपत्ता टाकून घेतला। त्यात आधी थोड्या चिरलेल्या पेरूच्या फोडी टाकून घेऊ, म्हणजे चटणी टाकल्यानंतर करपणार नाही। त्यात आपण एक चमचा चटणी टाकून घेऊ व त्यात हिंग, हळद व गूळ टाकून चांगले परतवून घेऊ। त्यानंतर सर्व जिन्नसलेला पेरू टाकून परतवून घेऊ। पेरूमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असते। पेरूमुळे छातीतले कफ कमी होतात, त्याचबरोबर रक्तसुद्धा पातळ होते। त्यासोबतच आपली पचनसंस्था सुद्धा चांगली राहते। त्यामुळे थंडीच्या दिवसात नेहमीच एक पेरू खावा। त्यात आता अर्धा लिंबू पिळून घेऊ। लिंबूमुळे भाजीला चटपटीत अशी आंबट गोड चव येते। त्यात आता आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊ व सर्व भाजी चांगली परतवून त्यावर झाकण ठेवून 5 मिनिटभर चांगली वाफ भरून घेऊ। भाजी चांगली वाफवली गेलेली आहे। त्यात थोडी कोथिंबीर टाकून घेऊ। चटपटीत अशी पेरूची भाजी तुम्ही पुरीसोबत, चपातीसोबत किंवा वरण भातासोबत किंवा अशीच सुद्धा खाऊ शकतात। तर कशी वाटली आपल्याला रेसिपी हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा। धन्यवाद।